जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो, मला आजही तो 23 जानेवारी आठवतोय, ज्या वेळेला शिवसेना प्रमुख व्यासपीठावरती असायचे, प्रमोद नवलकर असायचे, आपले सर्व शिवसेना नेते असायचे आणि दर वाढदिवशी प्रमोद नवलकर आपल्याला सांगायचे की शिवसेनेच्या आयुष्यातले 3 सण आहेत, 23 जानेवारी, 19 जून आणि 13 ऑगस्ट. आणि म्हणून मी विचार असा केला की ती जी आपली परंपरा आहे सणांची, ती कुठेही खंडित होऊ द्यायची नाही. या दिवशी शिवसेना प्रमुखांची आठवण तर येतेच, तशी ती दर दिवशी येतच असते. पण त्यांच्यात वेगळे पण काय होतं, आज जे काही कोण वातावरण चाललेलं आहे, सहिष्णू असहिष्णू, हिंदू धर्माबद्दल जरा हिंदू धर्माची बाजू घेतली, हिंदुत्वाची बाजू घेतली का आपण असहिष्णू. आणि हे वातावरण आपल्याला काही नवीन नाही, पहिल्यापासूनच आहे. आणि त्या काळात सुद्धा कोणाचीही पर्वा न करता मी हिंदू आहे आणि आपल्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो अशी बेधडकपणे करणारा तो एकमेव युगपुरुष. कोणाला काय पटो ना पटो मला पर्वा नाही, जे जनतेच्या हिताचं आहे, देशाच्या हिताचं आहे, ते कोणाला वाईट वाटलं तरी चालेल, पण ते मी बोलणार. परिणाम काही हो त्याची पर्वा मला करायची गरज नाही, कारण हे माझं कवच कुंडल माझ्यासमोर बसलेलं आहे. आणि आजही वातावरण तेच आहे. भारत पाकिस्तान, हिंदुस्थान पाकिस्तान चर्चा चालू आहे. किती काळ चालेल मला माहित नाही. हल्ले होत आहेत. पठाणकोटचा हल्ला झाला, पुन्हा कधी कुठला होईल माहिती नाही. आपण आपलं तेच मागील पानावरून पुढे चालू. पुरावे द्यायचे त्याने नाकारायचे, पुरावे द्यायचे त्याने नाकारायचे, खली त्या मागून खली ते. पठाणकोटचा आम्ही बदला घेऊ असं आपले संरक्षण मंत्री म्हणाले. मी विचार केला कसा काय बदला घेतील, काय असेल यांची स्ट्रॅटेजी, काय असेल, डावपेच काय असतील. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की एकमेव असू शकेल की याचा बदला आम्ही असा घेऊ की पाकिस्तान बरोबर चर्चा करून 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 इतकं पाकिस्तानला थकून टाकू की पुन्हा पाकिस्तान आमच्यावरती हल्लाच करणार नाही. खरोखर संताप येतो. आणि हळुवारपणाने त्या चिडीचं सुद्धा रूपांतर थंड गोळ्यामध्ये होते की काय असं मला वाटायला लागलं. हे किती काळ चालणार आहे बरं. पाकिस्तान बरोबर चर्चा म्हणजे कोणाबरोबर करायची. एक काल परवाकडे आपले जुने जे अर्थमंत्री होते चिदंबरम, ते मंत्रीपद गेल्यानंतर बरं बोलायला लागलेत. त्यांनी एक लेख लिहिला होता की चर्चा करावी की करू नये. आणि त्याच्यात त्याने म्हटलं तर होय चर्चा करायला पाहिजे, पण कोणाबरोबर करायची. कारण जशी आपली काहीतरी एक व्यवस्था आहे, पंतप्रधान म्हणतील ते सगळं काही, तसं पाकिस्तानमध्ये नाहीये. कारण पाकिस्तानमध्ये पंतप्रधान एका दिशेला, लष्कर एका बाजूला, दहशतवादी संघटना एका बाजूला, ISI त्यांची ती काय असेल ती एका बाजूला. आणि मग ज्यांच्या हातामध्ये काहीच नाही त्याच्यावर चर्चा करून उपयोग काय. पाकिस्तानाला पाकिस्तानच्या भाषेत उत्तर दिलं जाईल, ती भाषा कोण आम्हाला शिकवणार आणि कधी आम्ही त्या भाषेत बोलणार काही माहिती नाहीये. आणि मग मुद्दा म्हणून मी सुरुवात जी केली सहिष्णू असहिष्णू ती एवढ्यासाठी केली की मी कोणत्याही हत्येचं समर्थन नाही करत. दादरी झालं समर्थन अजिबात करत नाही. पण आज जी बातमी आलेली आहे, असहिष्णुता सगळीकडे वाढते आहे. पुण्यामध्ये 2-4 दिवसापूर्वी हत्या झाली, एका तरुणाला जिवंत जाळण्यात आलं. आणि आज त्याचं बाहेर आलेलं आहे. सगळं त्याच्या वडिलांनी सांगितलेलं आहे की त्यांचा जो मुलगा सावंत राठोड तो असंच कुठेतरी काय हे करताना 2-3 जण आले, त्याला नाव विचारलं, तुझं नाव काय, तू हिंदू आहेस का. आणि हिंदू आहे म्हटल्यानंतर त्याच्या अंगावर काहीतरी टाकलं आणि त्याला पेटून दिलं. मला माहित नाही हे असहिष्णुतेच्या व्याख्येत बसतं की नाही बसत, ह्याचा कोणी निषेध करणार नाही करणार. पण तो हिंदू होता, हिंदू मेला तरी काय त्याच्यात काही विशेष नाही. भरपूर हिंदू आहेत आणि आम्हाला सल्ले मिळतातच आहेत की हिंदूंची लोकसंख्या वाढवा. कशाला, मरायला का मारून घ्यायला.
हिंदू कसा असायला पाहिजे हे शिवसेना प्रमुखाने दाखवलं, म्हणून ते युगपुरुष. आम्ही अन्याय कोणावरती करणार नाही, आम्ही हिंदू आहोत. मी कालच सहज बसलो होतो फोन घेऊन, म्हणजे आत्ताचा फोन घेऊन तसं काय माझं नाही. आणि एक गोष्ट खरी आहे की एक जमाना असा होता, मला वाटतं आजच मी अरविंद सावंतांनी सांगत होतो की एक जमाना असा होता की नुसता बाईल वेडा शब्द होता. आता त्याच्या पुढे आणखीन आलेला मोबाईल वेडा. बाईल वेडा आहे पण तो आता त्याच्या पुढे आणखीन मोबाईल वेडा झालेला आहे. आणि तो फोन घेऊन बघता बघता बसलो होतो, युट्यूब वरती शिवसेना प्रमुखांची आजकी आपकी अदालत ते बघितलं. आणि त्याच्यात त्यांनी जे म्हटलेलं आहे की आम्ही एकतर कोणावर अन्याय करणार नाही, पण आमच्यावर कोणी केला तर आम्ही तो काही सहन करणार नाही. याला म्हणतात हिंदुत्व, याला म्हणतात राष्ट्रीयत्व. आणि जो शिवसैनिक त्यांनी तयार केलेला आहे हे झालं नाही 8-10 दिवसापूर्वी, तो रमेश वाळुंज आपला शिवसैनिक गटप्रमुख होता. शिवसैनिक कसा असतो, समोर 2-3 मुली बुडतायत, ते बघितल्यानंतर हा बघत नाही, मग त्यांचे फोटो नाही काढत बसला मोबाईल हातात आहे म्हणून. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. मी त्याच्या घरी गेलो होतो. त्या रमेशचं त्या वय नव्हतं झालं, तरुण होता, पत्नी आहे, 3 अपत्य आहेत त्याला, लहान मुलगा तर 2.5 वर्षाचा आहे. पण 2.5 वर्षाचा मुलगा, त्याची पत्नी, मुलगी यांचं घरदाराचं काय होईल, घरदार तोंड चालवणार, काही विचार केला नाही. त्यांनी सरळ बेधडपणे उडी मारली, 2 मुलींना वाचवलं. दुर्दैव असं 3ऱ्या मुलीने वाचवता वाचवता त्यालाच मिठी मारली आणि दोघेही बुडले. त्यांनी पाण्यात उडी मारताना विचार नाही केला की ह्या मुली ज्या पडल्या आहेत त्या हिंदू आहेत का मुस्लिम आहेत, मराठी आहेत की अमराठी आहेत. ही शिवसेना, ही आमची शिकवण आहे. ह्याला म्हणतात हिंदुत्व, ह्याला म्हणतात राष्ट्रीयत्व, ह्याला म्हणतात राष्ट्रीयत्व. उगाच जे चाललेलं आहे ना स्तोम, अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की माझं हिंदुत्व हे शेंडी जानवरचं हिंदुत्व नाही, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, अतिरेक्याला बडवणारा हिंदू पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.